या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घरातील सगळेजण भास्करला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु भास्कर म्हणतो की जोपर्यंत आकाश घरी येत नाही तोपर्यंत मी सही करणार नाही. हे ऐकून अवनी म्हणते की तुम्ही असे का करता? तुमचे निर्णय तुम्हाला घेता येत नाही का? एकदा अखिलवर विश्वास ठेवा आणि ही डील करा. परंतु भास्कर तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की तुला या डील बद्दल माहित नाही ना, मग गप्प बसायचं. त्याच्यामध्येच तनया म्हणते, सॉरी दादा, लहान तोंडी मोठा घास घेते. मला सांगा, अखिलवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? तुम्ही दोघे जण डीलची जबाबदारी घेऊ शकता ना? आणि मग अखिल सुद्धा भास्करला तेच समजवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु भास्कर अखिलला सांगतो की अखिल प्लीज, जोपर्यंत आकाश घरी येत नाही तोपर्यंत थोडा थांब. आकाश सोबत बोलणं झाल्यानंतर पुढे काय करायचं ते आपण बघू. मात्र अखिल काही ऐकायला तयार नसते आणि तो भास्करला आवाज चढवून बोलतो. या गोष्टीमुळे त्या लोकांमधील वाद वाढत जातो. शेवटी माधवराव मोठ्याने ओरडतात आणि त्या दोघांना शांत राहायला सांगतात. तितक्यात क्लायंट त्या ठिकाणी येतो आणि त्यांना म्हणू लागतो की मला अर्धा तासांनी निघायचं आहे, त्यामुळे तुमचं काय ठरलं ते सांगा मला. त्याचप्रमाणे पुढील नियोजन करू असं बोलणं सुरू असताच विशाखा त्या ठिकाणी येते. ती सगळ्यांना असं सांगते की तनियाने मला फोनवर सांगितलं होतं की आज अखिल काहीतरी सरप्राईज देणार आहे आणि म्हणूनच मी इथे आली. आणि मग नंतर त्या क्लायंटकडे बघत म्हणते की अरे सर, तुम्ही इथं कसे? तर तो क्लायंट सुद्धा नाटक करत म्हणत असतो की विशाखा मॅडम, तुम्ही इथे कशा का? त्यावर विशाखा सांगते की माझ्या जावयाचं घर आहे, अखिल ठाकूर माझे जावई आहेत. आणि हे ऐकून तो क्लायंट म्हणू लागतो की मी त्यांच्यासोबत डील साईन करण्यासाठीच इथे आलेला आहो. आणि हे ऐकून विशाखा नाटक करत विचारते की अरे, झाली की नाही डील साईन करून? आणि त्यावेळी अखिल म्हणतो की नाही, आता होईलच डील साईन. तर तनिया म्हणते की अरे अखिल, तू मम्मासोबत खोटं का बोलतो? जे काही खरं आहे ना ते तिला सांगून टाक. आणि हे ऐकून विशाखा नाटक करत विचारते की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? पण हे सगळं त्या विशाखाला कसं सांगायचं हे अखिलला समजत नाही. तर तो क्लायंट मध्येच म्हणतो की विशाखा मॅडम, मी तुम्हाला सांगतो काय घडलं आहे ते. आणि मग तो नाटक करत तिला सांगू लागतो की त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम, मी फ्रॉड आहे, माझी कंपनी खोटी आहे आणि म्हणूनच हे डील साईन करत नाही आहे. आणि त्यावेळी अखिल म्हणतो की सॉरी सर, माझं तर असं काही म्हणणं नाहीये. आणि मला असं वाटते की भास्कर दादांचा आणि आकाश दादांचा सुद्धा काहीतरी गैरसमज झालेला आहे, पण तो गैरसमज लवकरच दूर होईल, तुम्ही काळजी करू नका. आणि तितक्यात विशाखा म्हणते की अखिल, ह्या दोघांना गैरसमज झालेला आहे. हे क्लायंट फ्रॉड नाही आहेत, मी यांना खूप चांगलं ओळखते आणि मी त्यांच्या कंपनीसोबत अनेक डील सुद्धा केले आहेत. तितकेच नाही तर त्यांच्या मार्केटमध्ये खूप मोठा नाव आहे आणि मोठमोठ्या कंपनी त्यांच्यासोबत तयार केले आहे. विश्वास बसत नसेल तर तुम्ही खात्री करू शकता. आणि ते ऐकून सगळेजण आश्चर्यचकित विशाखाकडे बघू लागतात. तर विशाखा सगळ्यांना हीच खात्री देते की तो क्लायंट खरा आहे. आणि मग ती हे सुद्धा म्हणते की दुसऱ्या कंपनीने आकाशपुढे खोटे पुरावे सादर केले असतील आणि म्हणूनच त्याचा आणि भास्करचा गैरसमज झाला असेल. आणि ते ऐकून जयश्री सुद्धा भास्करला म्हणू लागते, विशाखाने त्यांच्या सोबत डील केली आहे म्हटल्यावर क्लायंट हे खरंच आहे, विश्वास ठेवू बघ. त्यानंतर विशाखा सगळ्यांना हेच सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे काही सांगेन ते खरं सांगते, तुम्ही त्यांच्यासोबत डील करा. आणि हे ऐकून भास्कर सुद्धा विचारात पडतो. तर जयश्री त्याला समजवते की भास्कर, आता जास्त विचार करू नको, विशाखा आपल्याला खात्री देत आहे ना, मग डील वर सही करायला काही हरकत नाही आहे. आणि मला तर असं वाटते की आकाशचा पण गैरसमज झाला असेल, त्या वसुंधरीने 2-3 खोटे पुरावे दिले असतील आणि तो तेच धरून बसला असेल. त्यामुळे तू जास्त विचार करू नको, आकाश घरी आल्यानंतर आपण त्याच्याशी बोलू. आणि मग तनया सुद्धा म्हणू लागते की हो भास्कर दादा, आम्ही सुद्धा तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग भास्करही विचारात पडतो की आता नक्की काय करावं. मग स्वतः माधवराव म्हणतात की मला असं वाटते की तुम्ही दोघे जण मिळून डीलची जबाबदारी घ्या, कोणाला तरी जबाबदारी घ्यायचीच आहे. आणि मग भास्कर म्हणतो हो, पण मात्र मला अजूनही मनातून, पण तो पुढे काही बोलणार त्याआधीच अवनी त्याच्याशी वाद घालू लागते. ती म्हणत असते, तुम्हाला अजूनही सही करावीशी नाही वाटत ना, तर मी खरंच आता हे घर सोडून माहेरी जाते. तुम्हाला नेहमीच दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहायचं असते,
मग मी या घरी राहून काय करू? आणि तिचा असा बोलण्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो. तर तनिया आणि अखिल नाटक करत म्हणतात की वहिनी तू असं काही करू नको, असं काही बोलू नको. त्यानंतर भास्करला म्हणू लागतात की जर आपण हा इव्हेंट सक्सेसफुल केला तर मार्केटमध्ये आपली खूप मोठी कीर्ती होईल, आपलं खूप मोठं नाव होईल, आपली कंपनी आपली कंपनी कोणत्या लेवलला जाईल. पण आता जास्त विचार करायला नको. आणि मग अखिल लगेच पेपरवर सही करण्यासाठी बसतो. पण तितक्यात आकाश आणि वसुंधरा त्या ठिकाणी येतात आणि आकाशला मोठ्याने ओरडून म्हणतो की थांबा, कुणीही साईन करणार नाही आहे. त्यामुळे सगळेजण आकाशकडे बघू लागतात. मग आकाश सगळ्यांना सांगतो की हा क्लायंट फ्रॉड आहे आणि माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पण अजूनही तो क्लायंट आकाशला म्हणत असतो की हे काय बोलता तुम्ही? आकाश, तुमच्याकडे काय पुरावे आहे माझ्या विरोधात? मी माझ्या कंपनीचा प्रोफाईल मिस्टर अखिल यांना दाखवलेला आहे आणि त्यांच्यापर्यंत सगळी माहिती सुद्धा पोहोचलेली आहे. आणि त्यावेळी आकाश म्हणतो की हो का, पण तुम्ही ज्या ज्या ऑफिस प्लॅन्टचे ऑफिस दिले होते त्या त्या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलो. तिथे ना कोणती तुमची ऑफिस आहे ना तुमचं प्रोजेक्ट सुरू आहे. आणि इतकंच नाही, ते रेपर्स होते ना त्या सगळ्या लोकांना सुद्धा मी जाऊन भेटलो आहो. ते तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. आणि तुम्ही जे मला ऑफिस दिले होते त्या ऑफिस मधला बोललेला रेकॉर्ड आहे. हे सगळे त्या सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की या नावाने कोणतंच ऑफिस नाही किंवा प्रोजेक्ट पण नाही. आणि हे ऐकून तर मग तो क्लायंट खूपच घाबरतो आणि विशाखाकडे बघतो. ती त्याला शांतच राहायला सांगते. आणि आकाश त्याला म्हणत असतो की तुमचं असं म्हणणं आहे ना तुम्ही फ्रॉड नाही आहात. मग माझ्या 2 प्रश्नाची उत्तरे द्या. एकतर तुमच्या कंपनीचं रजिस्टर झालं असेल तर मग त्याचे डॉक्युमेंट्स दाखवा, किंवा मग तुमच्या कंपनीसोबत काम केले आहे त्या कोणी कोणी काम केले तुमच्या कंपनीसोबत ज्या ज्या कंपनीने काम केले आहे त्यांचे पुरावे दाखवा, किंवा मॅनेजमेंटचे पेपर दाखवा. आकाशच्या या प्रश्नावर तो क्लायंट गप्पच बसतो आणि ते बघून सगळ्यांची खात्री पटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. नंतर आकाश म्हणतो की हे सगळं जाऊ द्या, तुम्ही मला तुमच्या कंपनीची वेबसाईट दाखवा. आणि तितक्यात भास्कर म्हणतो की त्यांची एक वेबसाईट आपण बघितली होती ना आकाश. तर आकाश सगळ्यांना सांगतो की वेबसाईट सुद्धा खोटी आहे. आणि ते ऐकून जयश्री विशाखाला विचारते की विशाखा, हा सगळं काय प्रकार आहे? थोड्या वेळापूर्वी तू म्हणाली होतीस ना की तू यांच्यासोबत काम केलं आहे. मग ते ऐकून विशाखा घाबरूनच म्हणते की अगं हो जाईल, पण तसं नाही. त्यावेळी आकाशच म्हणतो की विशाखा मावशीने त्यांच्यासोबत काम केले आहे ना, मग ठीक आहे. आता खरं काय आणि खोटं काय ते पोलीसच शोधून काढतील. आणि हे ऐकून तो क्लायंट खूपच घाबरतो आणि मोठ्याने म्हणतो की नाही नाही, प्लीज मला पोलिसांमध्ये देऊ नका. मी हे जे काही केले ना ते विशाखा मॅडमच्या सांगण्यावरूनच केले. हे ऐकून विशाखा आणि तनियाच्या पायाच्या खालची जमीनच सरकते. सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. तर आकाश त्या क्लायंटला विचारत असते की खरं खरं सांगा, तुम्ही हे सगळं काय का केलं, कशासाठी केलं, आणि या डॉक्युमेंट्स मध्ये नेमकं काय आहे. आणि त्यावेळी तो क्लायंट सगळ्यांसमोर कबूल करतो की विशाखा मॅडमला सगळ्या डॉक्युमेंट्सवर अखिल सरांची सही हवी होती आणि त्यांच्या सांगण्यावरून मी हे नाटक केले. आकाश विचारतो की काय आहे ह्या डॉक्युमेंट्स मध्ये. तर तो क्लायंट सांगतो की यामध्ये असं लिहिलं आहे की ठाकूरांची सगळी प्रॉपर्टी, बिझनेस विशाखा मॅडमच्या नावाने होतील. आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अखिल पटकन ते सगळे पेपर चेक करतो आणि घरातल्यांना सांगतो की जे काही बोलत आहे ते खरं आहे. या पेपरमध्ये खरंच असं लिहिलं आहे. आणि ते ऐकून तनिया आणि विशाखा तर खूपच घाबरतात. तर तो क्लायंट तिथून पळून जातो. आणि मग जयश्री या सगळ्यांच्या विशाखाला जॉब विचारते, पण ती काहीच उत्तर देत नाही. आणि मग वसुंधरा पुढे येते आणि म्हणते की आई, इतकंच नाही, ह्या विशाखा मॅडमने आतापर्यंत काय काय केले आहे ना त्या सगळ्यांचे माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्हाला आकाशरावांकडून सत्य जाणून घ्यायचं होतं ना, ते सत्य आता मी तुम्हाला सांगते.
तुम्हाला आतापर्यंत असं वाटायचं की आकाशरावांच्या जीवावर मी उठले आहे, कारण त्या विशाखा मॅडमनी खोटे पुरावे तुमच्या समोर तसे चित्र पण उभे केले होते. पण तसं काही नाहीये. त्यांना फक्त खोटे पुरावे नाही, तर खोटा वकील उभा केला होता, खोटा साक्षीदार उभा केला होता आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या विरोधात भडकवलेलं होतं. पण मी कधीच आकाशरावांच्या जीवावर उठले नव्हते. आकाशरावांच्या जीवावर ह्या विशाखा मॅडम उठल्या होत्या. आणि मग आकाशवर जो हल्ला झालेला असतो तो सुद्धा सगळ्यांना सांगतो आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. सर्वजण खूप चिडतात. तरी विशाखा निर्लज्जपणे म्हणत असते की हे काय बोलत आहात तुम्ही दोघे जण? काय पुरावा आहे तुमच्याकडे? आणि त्यावर वसुंधरा म्हणते की पुरावा आहे माझ्याकडे. आणि मग ती सगळ्यांना सांगते की मी त्या दिवशी मी आणि आकाशराव लकीला भेटण्यासाठी पुण्याच्या जेलमध्ये गेलो होतो आणि त्यावेळी लकीने मला सांगितलं की माझ्या बहिणीला किडनॅप करणारी, आकाशरावांवर हल्ला करणारी आणि तनियाचा वापर करून गैरव्यवहार करणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून ह्या विशाखा मॅडम आहेत. आणि ते ऐकून सगळेजण विशाखावर खूप चिडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.